तर सध्या राज्यातल्या लाडक्या बहिणींना मार्चच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। मार्च महिना संपून आज 17 दिवस झालेले आहेत। आजची 17 एप्रिल आहे, तरी सुद्धा हप्ते वितरणासंदर्भात कसलीही अपडेट समोर येत नाही। पण हप्ते वितरण नेमकं कधी होईल अशा प्रकारचे प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर लाडक्या बहिणींनो, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे या हप्त्याला सुद्धा आता विलंब होताना दिसत आहे। या अगोदरचे जे काही 2-3 हप्ते आले होते त्या हप्त्याला सुद्धा विलंब झाला होता। मागच्या वेळेसचा जो हप्ता होता फेब्रुवारी महिन्याचा, तो हप्ता तर 31 मार्च पर्यंत चाललेला होता। त्यामुळे या हप्त्याला सुद्धा आता विलंब होताना दिसत आहे। या अगोदर असं वाटत होतं की या महिन्याचं वितरण हे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 19 तारखेच्या अगोदर होईल। पण लाडक्यांनो, कसलीही शक्यता ही नाकारता येत नाही। कुठल्याही क्षणी हप्ते वितरणासंदर्भातला GR प्रसिद्ध होऊन 19 तारखेच्या जवळपास, आता 19 तारखेला तर वितरण होणं शक्य नाही, पण 19 तारखेच्या नंतर 20 ते 25 तारखेच्या जवळपास या हप्ते वितरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती ही समोर येत आहे। त्यामुळे लाडक्यांनो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, उशीर होईल पण हप्ता सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होईल। 25 तारखेच्या अगोदरच या हप्त्याचं वितरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर लाडक्यांनो, यासाठी कोण महिला पात्र असतील तर ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल अशा सर्व महिला समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। त्याचसोबत ज्या महिलांनी KYC दुरुस्ती केली असेल तर अशा महिलांना सुद्धा समोरचा हप्ता हा मिळणार आहे। आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।